सर है हाँ आओ किधर है बड़ा कुठे गेला हा इथं बी आहे बघा दाखवा जागृत ह्याला बी दाखवा कुठे गेले हो ते खाणी बरं हा या हा हा इथं खडा राजा होता खडा हो जा मला सांगा यावर निंदू इंडी तालुका ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಇಂಡಿ ತಾಲೂಕು ಪಡ್ನೂರು ಕನ್ನಡಿ ಮರಾಠಿ ಹಿಂದಿ ಏನ್ ಬರ್ತದ ಕನ್ನಡ 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 ಈಗ ಬಾಳ ತುಟ್ಟ ಅಲ್ಲತ್ತಾವ ಹಾ. ಸಾಮಾನುಗಳು ಭಾರತನಾಗ ಏನ್ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ಬೇಕು ನಿಮ್ಗ ಆತದ ಹಾ ಎಲ್ಲಾ ತುಟ್ಟ ಅಲ್ಲಕತ್ತದ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಫಟ್ಕಾ ಕುಂದ್ರಕಲ್ಲ ಇಲ್ರಿ ರೇಟ್ ಹೆಚ್ಚು ಬರತೈತಿ ಇಲ್ಲ ಈಗ ರೇಟ್ ಎಲ್ಲ ಕಡಿತಿ ಹೆಚ್ಚೈತಿ ಮರಿ ರೇಟ್ ಈಗ बाजार डाऊन ಐತಿ ಇಲ್ಲಿ धन्यवाद मला सांगा दादा या इकडं बकरी खरेदी करणे बकरे महाग आहेत का असं तुम्हाला वाटतंय महाग नहीं बहुतच महंगा हो बहुतच महंगे क्या करते हैं फिर का रेट जो है ना बकरे का रेट लगा लो घी का रेट तो ऐसा रेट पर लगा ले कि बस पूछो मत सुनने वाला जो है ना 19-60 बोल को जो है ना पहले रेट कितना बोलने के साथ ना 60 दे रहे क्या 70 दे रहे ये अपन ही बोलना पड़ता उनको अभी महंगाई हो रही है ना महंगा होने ना अरे ये महंगा आसमान को छू रहा महंगा ये सुनने के हमारी जो है ना लेनी हो जाए अपनी कुर्बानी देनी पड़ रही अपनी कुर्बानी देनी पड़ रही ऐसे बोल रहे आओ इधर आओ देखेंगे बकरे किधर है अभी एक बकरा है किधर है हाँ 1.5 लाखाचा मुकुट है या जागृत एक मिनिट सर का सर लगे हो हा या इकडं हे दाखवा बोकुड जागृत कुठल्या गावचा सांगोल्याचा सांगोल्याचे कितीला विकणार बोकुड हा 1 लाखापर्यंत विकणार 1 लाखापर्यंत मला सांगा किती वर्षाचं बुकुड आहे ही 3 वर्षाचं आहे 3 वर्षाचं बुकुड आहे जागृत दाखवा जरा साधा ते 3 वर्षाचा आहे सांगोलचा आहे फोन नंबर पाहिजे असेल तर 72 49 12 60 71 तुम्ही बकऱ्यांचा व्यवसायच करताव का कसं शेतकरी शेतकरी आपण आपला घरचा माल आहे मला सांगा दादा शेतकऱ्यावर फटका बसा लागलाय का महागाईचा महागाईचं 100% बसायला काय असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय काय व्हायला पाहिजे असं वाटतंय जी महागाई झाली ती बजेट मध्ये असावी थोडी एवढंच म्हणणं आहे बाकी काय नाही मालाला भाव मिळाला पाहिजे. मालाला भावच मिळत नाही हो. आम्ही आज एवढे 100 किलोमीटरहून लांब ना आलो तर 60 आणि 65 हजार रुपये इथं मागितलं कसे बोकड द्यायची आम्हाला भेटत नाही घ्यायला गेलं तर आम्ही ब्रेड करता बोकड ओळखतो त्यावेळी आम्हाला लाखात किंमत मोजावं लागते आणि एकाला आणलं की 60 आणि 65 हजार रुपये सुद्धा मागितले काय ते सांभाळण्यात अर्थ धन्यवाद दादा मला सांगा इथं बी 2 बकऱ्या आहेत ते बी दाखवा कुठल्या गावचे आहेत दादा आळगी 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 तुमच्या ह्याला भाव मिळाला लागला इथं नाही जसे जनावर आहेत तसे भाव मिळे ना शेतकरी आहेत तुम्ही हा शेतकरी मला सांगा तुमच्या शेती मालाला भाव मिळते हे ते वेगळं हे वेगळं आता याच्यामध्ये पण लॉस त्याच्यामध्ये लॉस मध्ये काय करायचं काय घालावं लागतं आम्ही पण करायला त्याच्यामध्ये तर मिळावं ना म्हणजे जोडधंदा करतात शेतीला माल कधी भाव मिळेल कधी नाही मिळेल म्हणून भाव बकरे शेळ्या हे सगळेच शेतकरी करत असतात बर का सोलापूरकर आणि मोठ्या आशेनं या मार्केटमध्ये आलेले आहेत माझ्या मालाला भाव मिळण्यासाठी या अजून आपण जाऊ पुढं आणि तुम्ही शेतकरी आहेत का मला सांगा कुठलं गाव मोहोळ मधनं आलोय आम्ही मोहोळ मधनं आला. हा जेव्हा तुम्ही बकरे विकत होता हा हा विकताव का पहिला बुकुड कितीला विकला होता आता कितीला विकायला लागला आता ही बाजार तर लय शांत झालेत होय. हा शेतीमध्ये बी नाही आणि इथं बी नाही सगळं उलटच झालंय काय व्हायला असं पाहिजे असं तुम्हाला वाटतं काय व्हायला पाहिजे डोळ्यातनं पाणी यायला लागलंय उन्हात थांबलं असल्या उन्हा काय तडाच्या काय बोलायचं तुम्हाला दर बी नाही
5-5, 10-10 हजार रुपये बोकडाला कमी घ्यावं लागायला लागले एक एक. अशा उन्हात थांबलोय, तपत्या उन्हात. दिसतंय का? 44 टेम्परेचर आहे. 44 टेम्परेचर आहे आणि तापत्या उन्हात थांबावं लागतंय आणि 5-5 हजार रुपये कमी रेटनी हे शेतकरी द्यायला लागलेत बर का. बघूया अजून प्रत्येकाकडे जाणार आहोत आपण. या जागृत या. जरा कुठलं गाव तुमचं? मारडी मारडी. दोन आणलेत बोकडा. 6 आणले होते, 3 दिले. 3 दिले. शेतीला शेळी पालन आहे. शेळी पालन भाव येतं का तुमच्या मनासारखं? भाव येत हो बरं आहे. गेल्या वर्षी पेक्षा कमी झाला पण बरं आहे. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली दादानी. या जागृत. आपण अख्ख्या मार्केटमध्ये फिरलो आणि दाखवा लागलो. या इकडं. हे दाखवा सगळे बकऱ्या, बोकडं दाखवा सगळं. खूबसूरत बकरा है, बहुत खूबसूरत है. कितने में लगा है? जवारी ये 35,000 का है. आज बाजार बहुत है, माल टूट गया बाजार आज. जिसको जिसको लेना है भाई जल्दी जल्दी आओ और लेके जाओ. 40 का माल 30 में आज. मला सांगा, कमी भावाने द्यायला लागला. कमी भावाने द्यायला लागला. मालची आवक जास्त आहे आज. हा, मालची आवक जास्त आहे, कमी भावाने द्यायला लागला. शेतकऱ्यांना आठवडे जे 40 ला विकला 30 ला विकायला लागलाय. किती वर्षापासून व्यवसाय करता? आम्ही 20 वर्ष 25 वर्षापूर्वी करतोय व्यवसाय. मला सांगा काका, ज्या टायमाला तुम्ही पहिला बोकूड खरेदी करण्यासाठी घेऊन खरेदी करून विकला पहिल्या स्टार्टिंगला, ते कितीला विकला होता आणि आता कितीला विकायला? ते पहिले स्टार्टिंगला असलं बकरं 500 550 ला घेतलो होतो. आता 50,000 ला गेला ते दाम. महागाई वाढला. महागाई वाढलं की मोदी सरकार आहे, महागाई वाढणारच. मोदी सरकार मध्ये महागाई वाढणारच. आता थोड्या दिवसांनी डिझेल बी आणि खायचं गोड तेल बी भेटेना अशी परिस्थिती आहे. हायवेवर कुठेही डिझेल भेटेना. आम्ही दोन दिवस हायवेवर पडलो. लक्षात असू दे, हे व्यापारी सगळे आपल्या आपल्या खेड्या पाड्याने सगळीकडे तालुक्यात फिरत असतात. डिझेल मिळेना ही खरी परिस्थिती आहे. हेच सांगा लागलेत. हे सांगतेत म्हणलं तर खरंच सांगतेत. आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं याच्यामुळे, डिझेल मुळे ना. म्हणा गेल्या आठवड्यात आमचा माल आला असला तर बकऱ्याला 5-10 हजार रुपये वाढून विकत होता. आता कमी, मालची आवक जास्त आहे. लास्ट बाजार आहे, मालची आवक जास्त आहे, माल कमी दामाने विकायला लागलाय. डिझेल नाही मुळे आमचं नुकसान झालंय. धन्यवाद दादा. खूप काय शेतकऱ्यांचं म्हणणं आपण घेतलेलं आहे बरं का. हे आपलं बकऱ्यांचा बाजार आहे, बोकडांचा बाजार आहे. बकरी ईद मुळे ही सगळी गर्दी लागलेली दिसते आहे आणि 1-1.5 लाखाच्या ही पुढचे बकरे आपण बघितलेले आहेत. आता मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.